ओके. तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 2. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 2. काल पर्यंत आपण काय काय शिकलो बोला. काय शिकलो काल आपण? मॉलिक्यूल म्हणजे काय, बरोबर का? व्हॉट इज मेंट बाय मॉलिक्यूल? स्मॉलेस्ट एंटिटी जो इंडिव्हिज्युअली काय करू शकतो, एक्झिस्ट करू शकतो, त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. सेकंड बोला. मॉलिक्यूल नंतर काय पाहिलं आपण? टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स पाहिले आपण, बरोबर का? मग मॉलिक्युल्स का तयार होतात? कारण त्या ठिकाणी त्यांची स्टॅबिलिटी वाढते आणि स्टॅबिलिटी वाढण्यासाठी ते काय करतात, त्या ठिकाणी केमिकल बॉन्ड तयार करतात. काय तयार करतात ते? केमिकल बॉन्ड दोन प्रकारचे. पहिला असतो स्ट्रॉंग बॉन्ड आणि दुसरा असतो वीक बॉन्ड. दुसरा काय असतो तुमचा? वीक बॉन्ड. स्ट्रॉंग बॉन्ड मध्ये एक्झाम्पल कोणते कोणते येतात? पहिल्यांदा स्ट्रॉंग बॉन्ड मध्ये येतो आपल्याकडे कोव्हॅलंट बॉन्ड, त्यानंतर येतो आपल्याकडे आयोनिक बॉन्ड, त्यानंतर येतो आपल्याकडे मेटॅलिक बॉन्ड, त्यानंतर येतो आपल्याकडे कोऑर्डिनेट बॉन्ड, बरोबर. आणि वीक बॉन्ड मध्ये काय येतो तुमचा? हायड्रोजन बॉन्ड येतो आणि सेकंड येतो तुमचा वॅन्डर वॉल फोर्सेस. हे तुमचे येत असतात. हे ऑलरेडी काल आपण पाहिलेलं आहे, बरोबर का? नेक्स्ट 6 नंबर बोला. काय पाहिलं आपण? ठीक आहे. कोसल लेवल्स थेरी पाहिली, त्याच्यामध्ये लुईस स्ट्रक्चर्स कसे ड्रॉ करायचे आपण ते पाहिले, बरोबर का? लुईस स्ट्रक्चर्स कसे ड्रॉ करायचे ते आपण पाहिलेलं आहे. इथपर्यंत काल आपलं झालेलं होतं. आपण काही होमवर्क पण तुम्हाला दिलेला होता, बरोबर का? सांगा बरं कोणते कोणते स्ट्रक्चर्स होते? CH4 होता. कोणता होता? असं काहीतरी स्ट्रक्चर आलंय का? चेक करा तुमचं, आलंय का? हे कशाचं स्ट्रक्चर तुमच्या? CH4. सेकंड बोला. काय काय? PCl3. PCl आलंय का? असं चेक करा. 1 2 3 4 5 आलंय का? आलंय का? असं आले 100%. लोन पेअर बरोबर आहेत का? नक्की. ठीक आहे, झालं PCl3. अजून कोणतं होतं का? H2. ठीक आहे, H2SO4 राहू द्या, पुढे सांगेल. पुढे अजून एवढेच होते? एवढेच होते का? नक्की. मग अजून एक देऊ का आता? या बरं काढून पटकन. ड्रॉ द लुईस डॉट स्ट्रक्चर ऑफ C2H4. या पटकन. C2H4 चं स्ट्रक्चर तुम्हाला काढायचं आहे. C2H4 साठी टी ची व्हॅल्यू सांगा. बोला, टी ची व्हॅल्यू किती येईल? कार्बन साठी किती? 16 आणि प्लस 16 आणि 8 24, बरोबर ना? एका हायड्रोजनचा ऑक्टेट डुप्लेट कंप्लीट होतो 2. 4 हायड्रोजनचे किती होणार? 8. 4 हायड्रोजनचे किती होणार? 8. बोला पुढे. नेक्स्ट हे झालं टी. अजून काय काढत होतो आपण? व्ही. बोला. एका कार्बनचे 6, 2 कार्बनचे 12 प्लस 4 किती झाले? 16. हा झाला व्ही. त्यानंतर काय काढत होतो आपण? एस काढत होतो. अनशेअर कसं? टी मायनस व्ही. टी मायनस व्ही किती येईल? 24 मायनस 16 किती आलं? 8 आलं, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट काय काढत होतो आपण? याच्यावरून आपण काय काढू शकत होतो? नंबर ऑफ बॉन्ड्स किती झाले? 4. बॉन्ड्स किती झाले? 4, बरोबर का? आणि लोन पेअर साठी काय काढत होतो आपण? बोला. यू काढायचो ना? काढायचं. कुठे? सॉरी 4 8, बरोबर. आणि याचे 4 आणि 4 8 12 किती झाले टोटल? 12 झाले. किती झाले टोटल? 12, बरोबर. एस इक्वल टू किती? 12. म्हणजे बॉन्ड किती झाले? 6. बॉन्ड किती झाले? 6. आणि यू ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? व्ही मायनस एस. 12 मायनस 12 0. म्हणजे लोन पेअर 0. लोन पेअर असेल का? नसणारे, बरोबर. बोला. म्हणजे कार्बन कार्बन हायड्रोजन 4 हायड्रोजन पहा मी असे देतो. 1 1 1. काय डाऊट?
पहा दुसऱ्या पेनने स्ट्रक्चर काढतोय, लक्षात येईल पटकन. कार्बन कार्बन, हायड्रोजन हायड्रोजन, हायड्रोजन हायड्रोजन. किती बॉन्ड द्यायचेत मला? 6. 1 2 3 4 5. किती झाले? 5. सगळ्या हायड्रोजनचे डुप्लेट कंप्लीट झाले, तरी पण एक बॉन्ड राहतोय, तो मध्ये द्या. पहा सगळ्यांचं स्ट्रक्चर चेक कसं करायचं. सगळ्यांचे जेवढे पाहिजे तेवढे बॉन्ड आलेत का पाहायचं, सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे का पाहायचं. दोन गोष्टी चेक केल्या तरी तुमचं स्ट्रक्चर करेक्ट आहे का तुम्हाला कळून जाईल. पहिलं काय पाहायचं, सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे का, आणि दुसरं काय पाहायचं, सगळ्यांकडे बोला सगळ्यांचं काय व्हॅलेन्स शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन पाहिजे तेवढे आहेत का. ठीक आहे, असतील दोन्ही पण तर तुमचं स्ट्रक्चर करेक्ट आहे 100%. ठीक आहे, आता आजचा पोर्शन चालू करण्याआधी थोडासा बेसिक्स. ऍसिडिक हायड्रोजन काय असतं? ऍसिडिक हायड्रोजन काय असतं? ऍसिडिक हायड्रोजन एकच मिनिट थांबा, एक मिनिट. ठीक आहे, ठीक आहे बोला. ऍसिडिक हायड्रोजन काय असतं? हायड्रोजन बॉन्डेड टू हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ज्या वेळेला तुमचा हायड्रोजन हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटला अटॅच्ड असेल, बॉन्डेड असेल, त्याला काय म्हणणार आपण? ऍसिडिक हायड्रोजन. काय म्हणणार त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? फॉर एक्झाम्पल हायड्रोजन तुमचा नायट्रोजनला अटॅच्ड आहे, हा हायड्रोजन कसा झाला? ऍसिडिक. बरोबर. हायड्रोजन तुमचा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह नाही पण sp हायब्रिडाइज कार्बनला आहे, कसा झाला हा? असं काय पाहिलं होतं का आपण? कुठे पाहिलं? अल्काइन्स मध्ये पाहिलं, टर्मिनल अल्काइन्सच्या रिएक्शन मध्ये. बरोबर. ठीक आहे, पण या डेफिनेशन मध्ये हे बसत नाही, त्यामुळे हे मी रफ करतो. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिजन अटॅच विथ हायड्रोजन किंवा हायड्रोजन अटॅच विथ ऑक्सिजन, हा पण कसा आहे तुमचा? ऍसिडिक आहे. ऍसिडिक म्हणजे इझिली तो काय करेल? H प्लस देईल. इझिली काय मिळेल आपल्याला त्याच्याकडून? H प्लस. काय मिळेल इझिली? म्हणजे जे सबस्टन्स इझिली H प्लस देतं, इलेक्ट्रोनेगेटिव्हला तुमचा हायड्रोजन अटॅच आहे. ठीक आहे, ओके. आणि तो हायड्रोजन इझिली बाहेर निघतो, त्याला काय म्हणतो आपण? ऍसिडिक हायड्रोजन. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? नेक्स्ट काय आपल्याकडे? बेसिसिटी. ऍसिडिक हायड्रोजन मध्ये काय डाऊट? ऑर्गॅनिकचा कन्सेप्ट ऑलरेडी आपण हा पाहिलेला आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगितलं कारण आता लागणार. ठीक आहे, नेक्स्ट काय तुमच्याकडे? बेसिसिटी. ओके. नंबर ऑफ रिप्लेसेबल H प्लस आयन्स, किती H प्लस आयन्स तुम्हाला मिळू शकतात, ती म्हणजे काय झाली त्या सबस्टन्सची बेसिसिटी. ती म्हणजे काय झाली त्या सबस्टन्सची बेसिसिटी. ती म्हणजे काय झाली त्या सबस्टन्सची? किती H प्लस आयन्स तुम्हाला मिळू शकतात, ती काय झाली? बेसिसिटी. किती H प्लस आयन्स तुम्हाला मिळू शकतात, ती काय झाली त्याची? बेसिसिटी. दॅट इज नंबर ऑफ रिप्लेसेबल H प्लस आयन्स. बरोबर का? फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल पहा HCl मधून किती H प्लस मिळतील? 1 H प्लस. म्हणून बेसिसिटी किती झाली? बोला, HCl ची बेसिसिटी किती असणार? 1 असणार. फॉर एक्झाम्पल H2SO4 किती H प्लस मिळू शकतात? 2 H प्लस मिळू शकतात. किती H प्लस मिळू शकतात? 2 H प्लस. जर 2 H प्लस मिळू शकतात याचा अर्थ बेसिसिटी झाली 2. फॉर एक्झाम्पल HNO3, बोला बेसिसिटी किती? बेसिसिटी किती? 1. काय डाऊट? H3PO4, बोला बेसिसिटी किती असेल? बेसिसिटी किती असेल? काय डाऊट? याच्यात काय डाऊट?
इथपर्यंत समजलंय का? समजलंय नक्की. फॉर एक्झाम्पल पहा, जसं की तुमच्याकडे आहे H3PO3. H3PO3 साठी बेसिसिटी किती येईल? बेसिसिटी असते 2. किती असते बेसिसिटी? 2 असते. इट इज नॉट 3. किती असते बेसिसिटी? 2. 3 नसते. दिसतं तसं नसतं. बरोबर, ठीक आहे. आम्हाला वाटलं होतं हे हुशार आहेत, पण नाहीये. नेक्स्ट पहा, H3PO2. बोला किती असेल बेसिसिटी? एकच असते. किती असते? एकच असते बेसिसिटी. म्हणजे याच्यातून तर फक्त एकच H प्लस मिळू शकतो, याच्यातून फक्त 2च मिळू शकतात. इकडे काय नाही, इकडे तुम्हाला सर असं का झालं? आम्हाला तर तिथे 3 हायड्रोजन दिसतात आहे, इथे सुद्धा आम्हाला 3 हायड्रोजन दिसतात आहे, पण मिळाले 2च. इथं तर एकच मिळाला. असं कसं काय झालं? असं कसं काय झालं? ठीक आहे. आता हे झालं बिकॉज ऑफ बेसिसिटी आहे, पण काय पाहिजे? म्हणजे हायड्रोजनने इझिली लिव्ह करणारा पण पाहिजे. बरोबर, हायड्रोजन इझिली, आणि हायड्रोजन इझिली लिव्ह करेल किंवा इझिली H प्लस कधी मिळेल? ज्या वेळेला तो कोणाला अटॅच असेल? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला. कोणाला अटॅच असेल? ओके, हे जे आहेत हे एक्झाम्पल असतात तुमचे ऑक्झो ऍसिड्सचे. कशाचे एक्झाम्पल्स आहेत? कशाचे एक्झाम्पल्स आहेत तुमचे? हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत तुमचे? सर H2SO4 नाही का? H2SO4 इज ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ ऑक्झो ऍसिड. ते सुद्धा एक्झाम्पल आहे कशाचा? ऑक्झो ऍसिड. ठीक आहे, काय डाऊट? काय डाऊट? आता पहा, ऑक्झो ऍसिड्स म्हणजे काय? ऑब्विसली ऍसिड आले, काय असणार ते? ऍसिड असणार. काय असणार ते? ऍसिड. ऑक्झो माने ऑक्सिजन. म्हणजे असा ऍसिड ज्याच्यामध्ये तुमचा जो हायड्रोजन आहे तो हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजनला अटॅच आहे. कोणाला अटॅच आहे? हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजनला अटॅच आहे. कोण तुमचा? हायड्रोजन. कोण तुमचा? H. त्याला काय म्हणतो आपण? ऑक्झो ऍसिड. त्याला काय म्हणतो आपण? जर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटला अटॅच आहे ऑक्सिजन सारख्या, तर हा इझिली बाहेर पडू शकतो का? इझिली बाहेर पडू शकतो का? याचा अर्थ हा काय होते, इथून किती H प्लस मिळतील तुम्हाला? 1 H प्लस मिळेल. या केसमध्ये काय होतं, हायड्रोजन जो आहे 3 पैकी तुमचे 2च हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच असतात. 3 पैकी किती असतात? 2च हायड्रोजन. एक हायड्रोजन तुमचा फॉस्फरसला अटॅच असतो. कोणाला असतो? फॉस्फरसला. एक हायड्रोजन कोणाला अटॅच असतो? तुमच्या फॉस्फरसला अटॅच असतो. कोणाला अटॅच असतो? फॉस्फरसला. तो फॉस्फरसला अटॅच आहे, तो इझिली त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन देऊन बाहेर पडू शकत नाही. इझिली इलेक्ट्रॉन देऊन बाहेर पडत नाही, H प्लस म्हणून बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला आपण बेसिसिटी मध्ये काउंट करत नाही. फक्त 2 निघू शकतात. इथे मात्र एकच ऑक्सिजन तुमचा, ऑक्सिजन एकच हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच असतो, बाकीचे फॉस्फरसला असतात. कळतंय? मग सर आम्हाला कळायचं कसं की नक्की हायड्रोजन कोणाला अटॅच आहे? त्यासाठी तुम्हाला काय गरजेचे आहेत? ह्यांचे स्ट्रक्चर्स. काय गरजेचे आहेत ह्यांचे? काय गरजेचे आहेत यांचे? स्ट्रक्चर्स. आणि स्ट्रक्चर ड्रॉ करायला आपण कुठे शिकलो? लुईस डॉट स्ट्रक्चर शिकलो ना आपण. बरोबर का? येईल का आपल्याला? फॉर एक्झाम्पल कोण आहे आपल्याकडे इथे? H3PO3. ठीक आहे, H3PO3. पुढे एक्झाम्पल दिलेत का? एकदा चेक करतो. ओके, एक्झाम्पल दिलेले आहेत, काही हरकत. बोला, पहिला कोणता आहे तुमच्याकडे? H2CO3. काय? H2. कोण आहे तुमच्याकडे? H2CO3. बोला, याच्यासाठी कोणत्या व्हॅल्यू काढणार तुम्ही? T ची व्हॅल्यू काढणार, V ची काढणार, S ची काढणार, U ची काढणार. त्याच्यावरनं तुम्हाला याचं स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल. स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं की तुम्हाला ऑक्झो ऍसिड आहे का नाही हे समजलं. जमेल. बोला, टोटल इलेक्ट्रॉन्स किती? एका कार्बनचे किती? 8. ऑक्टेट कंप्लीट असताना याचे 2, 2 चे 2 4 प्लस किती? 3 8 जा 24. किती झाले टोटल? 28. 28 आणि 8 किती झाले तुमचे? 36. व्ही बोला. 2 ऑक्सिजनचे 2, कार्बन साठी 4. बरोबर, ऑक्सिजन साठी एकामध्ये 6, 3 मध्ये 6 3 जा. ओके, किती झाले टोटल? 24. किती झाले टोटल? 24. एस ची व्हॅल्यू किती? 36 मायनस 24. किती आली ती?
12. किती आली ती? 12. बरोबर का? बॉन्ड्स किती आले तुमचे? बोला, बॉन्ड्स किती आले तुमचे? 6 आले. बॉन्ड्स किती आले? म्हणजे टोटल बॉन्ड किती असणार मॉलिक्युल मध्ये? 6 बॉन्ड तुमचे असणार आहे. यू ची व्हॅल्यू बोला. यू कसा काढतो आपण? 12 मायनस 24 मायनस 12 ना. बरोबर, 24 मायनस 12 किती आले? म्हणजे किती लोन पेअर? 6. किती लोन पेअर? 6. किती लोन पेअर? सर 6 कसं आलं? जर हे तुमच्या लक्षात येत नसेल की 6 कसं आलं, तर तुम्हाला कालचा व्हिडिओ पाहायची गरज आहे, ज्याची लिंक आता इथे फ्लॅश होत असेल वरती. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, कळालंय का? ठीक आहे, तिथे तुम्हाला कळेल की नक्की हे 6 कुठून आले, हे 6 कुठून आले. समजलंय? ठीक आहे, आता पहा स्ट्रक्चर काढूयात. मध्ये कोण असणार? जो लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. कोण आहे तुमचा लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह? हायड्रोजन. पण हायड्रोजन कधी मध्ये येत? कुठे असतो कायम तो? टर्मिनल. कुठे असतो हायड्रोजन कायम? टर्मिनल. बोला, मध्ये कोण येणार म्हणजे तुमचा? कार्बन. बाजूला 3 ऑक्सिजन. 1 2 3 आले का? 3. हायड्रोजन किती आहेत? पा इकडे एक ठेवतो मी आणि इकडे एक ठेवतो. चालेल का? लय मोठं होतंय का? अति होते. पहा, कार्बन, ऑक्सिजन, 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 हायड्रोजन, हायड्रोजन. काय डाऊट? काय डाऊट? किती बॉन्ड्स आहेत टोटल? 6. किती बॉन्ड्स आहेत टोटल? 1 2 3 4 5. किती झाले टोटल? 5 बॉन्ड झाले. किती बॉन्ड झाले? कार्बनला बॉन्ड किती असतात? 4. म्हणजे कार्बनला एक बॉन्ड राहिलाय, म्हणजे तो बॉन्ड एकतर इथे येईल, इथे येईल किंवा इथे येईल. नेक्स्ट काय चेक करायचं? लोन पेअर पण द्यायच्यात आपल्याला. काय द्यायच्यात? किती लोन पेअर द्यायच्यात? 6 लोन पेअर द्यायच्यात. आता हायड्रोजन वरती तर लोन पेअर येणार नाही. इथे एक दिली, इथे दुसरी दिली, 3 4. किती झालं टोटल? 4 झाले. बरोबर. 5 6 आल्या का? 6 लोन पेअर आल्या का? 6 लोन पेअर. नक्की सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का? चेक करा. इथे कम्प्लीट आहे. इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8. ऑक्सिजनचं कम्प्लीट आहे. विषय संपला. या हायड्रोजनचं पहा आहे का? आहे. इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 आहे. इथे पहा 1 2 3 4 5 6. किती झाले? फक्त 6. म्हणजे जो 6वा बॉन्ड तुमचा तो इथे. काय डाऊट? कळलंय का? नक्की कळाले? ऑक्झो ऍसिड आहे का? हायड्रोजन तुमचा ऑक्सिजनला अटॅच आहे. हायड्रोजन तुमचा ऑक्सिजनला अटॅच. याला म्हणणार आपण ऑक्झो ऍसिड. काय म्हणणार तुम्ही याला? ऑक्झो ऍसिड. काय म्हणणार तुम्ही याला? ऑक्झो ऍसिड. कळलंय का? समजलंय का? नक्की हे झालं याचे फॉर्म्युले, हे झालं याच्यावर याचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कळलं का? नक्की इथे काढून देतो, जागा आहे तर घ्या. H2SO4 जमेल का? बोला, टी किती येईल ह्याच्यासाठी? व्ही किती येईल ह्याच्यासाठी? एस किती येईल? यू किती येईल? बोला, एस ची व्हॅल्यू, टी ची व्हॅल्यू किती असेल? एक हायड्रोजन, एकाचा ऑक्टेट कम्प्लीट होतोय, म्हणजे डुप्लेट कम्प्लीट होतोय. 2. दोघांसाठी किती असणार ते? 4 प्लस सल्फरचं किती? 8 प्लस किती? 32 प्लस किती? 32. बोला, किती झाले टोटल? 44. बरोबर. किती झाले टोटल तुमचे? 44 झाले. व्ही ची व्हॅल्यू किती येईल? हायड्रोजन मध्ये किती असतात? 1 2 हायड्रोजन मध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सल्फर, बोला सल्फर. आता सांगा कोणाच्या खाली येतो सल्फर? चेक करा. ऍटॉमिक नंबर किती? 16. बरोबर. 16 म्हणजे 6. किती झाले तुमचे? ओसी ऑक्सिजनच्या खाली येतो ना. बरोबर. ऑक्सिजन मध्ये किती असतात? 6. सल्फर मध्ये किती असणार? 6. ऑक्सिजन मध्ये किती? 6. 6 4 जा 24. बोला किती? 32. बोला, एस ची व्हॅल्यू किती? 44 मायनस 32. किती झाले? 12. म्हणजे बॉन्ड्स किती असणार? बॉन्ड्स किती असणार? 6. बॉन्ड्स किती असणार? 6. 32 मायनस 12. 32 मायनस 12 किती झाले? 20. किती झाले? 20. ओ, म्हणजे लोन पेअर किती असणार? लोन पेअर किती असणार? 10. काय डाऊट? काय डाऊट? नक्की मध्ये कोण येणार आहे तुमच्याकडे?
सल्फर. किती ऑक्सिजन आहेत? 2 3 4. हायड्रोजन किती आहेत? 2. इथे एक हायड्रोजन देतो मी, इथे एक हायड्रोजन. किती बॉन्ड्स आहेत टोटल? 6 बॉन्ड. किती बॉन्ड आहेत टोटल? 6. 1 2 3 4 5. किती झाले? 5 झाले. किती झाले? 5. आणि इथे झाला तुमचा 6. किती झाले तुमचा? चेक करा बरं, सगळं बरोबर आहे का? चेक करा. हा, देऊ ना, लोन पेर देऊ ना. एकाचे 2, दोघांचे 4. सल्फर मध्ये किती? ऑक्टेट कंप्लीट करायचे 8 त्याच्यामध्ये. ठीक आहे. 8 4 जा 32. बरोबर आहे. ठीक आहे. 36 प्लस 8 बरोबर केले नक्की 100%. 36 प्लस 8 24. हा ठीक आहे, बरोबर आहे. 44. बोला व्ही ची व्हॅल्यू. एकामध्ये 1 2, सल्फर मध्ये किती? 6. एकामध्ये 6 4 जा 24. करेक्ट आहे. 32 बरोबर आहे. 44 मायनस, बरोबर आहे. ठीक आहे, चालते, काय हरकत नाही. इथपर्यंत काय डाऊट? लोन पेर किती द्यायच्यात तुम्हाला? 10. किती लोन पेर द्यायच्यात? पहा, 1 2 3 4 5 6 7 8. किती झाल्या? 8 झाल्या, बरोबर. इथे एक देतो, 9 10. काय डाऊट? सगळ्याच ऑक्टेट कंप्लीट आहे का? चेक करा. आहे. 1 2 3 4 5 6 7 8. या ऑक्सिजनचं आहे. हायड्रोजनचं डुप्लेट आहे. 1 2 3 4 5 6 7 8. आहे का? आहे. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. सेम स्ट्रक्चर आहे, बरोबर. आणि इथे इथे सेम आहे, म्हणून याचं सुद्धा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. सल्फरचं सुद्धा आहे. काय डाऊट? काय डाऊट? चेक करून पहा. सगळं तुमचं करेक्ट येणार आहे. हे कशाचं स्ट्रक्चर झालं तुमचं? ओके. या लोन पेअरचं बॉन्ड पेअर करा, इथे डबल बॉन्ड तुमचं येऊन जाईल. ठीक आहे. काय डाऊट? कळलंय का? नक्की जायचंय पुढे? आहे का एक्झाम्पल? आहे. HNO2 जमेल का तुम्हाला? हे जमेल का तुम्हाला? सोडवा बरं. एक मिनिट. घ्या चला, लक्ष दे जरा. T इक्वल टू V इक्वल टू S इक्वल टू U इक्वल टू. बोला T इक्वल टू किती येईल? 2 प्लस 8 प्लस 16. किती आले? 26. किती आले? 26. 1 प्लस किती? नायट्रोजन मध्ये किती असतात? 5 असतात, बरोबर. 5 प्लस 12. 12 ना, 2 ऑक्सिजन किती झाले? एकाचे 6, दोघांचे 12. किती झाले? 18 झाले ना. एस बोला. 26 मायनस 18. 8. किती आले? 8. म्हणजे बॉन्ड किती असणार? बॉन्ड किती असणार? 4. यू ची व्हॅल्यू बोला. 18 मायनस 8 10. म्हणजे लोन पेअर किती असणार? लोन पेअर किती असणार? 5. बोला स्ट्रक्चर बोला. H मध्ये कोण येणार तुमच्याकडे? नायट्रोजन. त्याला 2 ऑक्सिजन. आणि काय असणार? एक तुमचा, एक काय असणार तुमचा? NOOH. ठीक आहे, आलं का? HNO2 आला. HNO2. टोटल बॉन्ड्स किती आहेत? 4. किती झाले? 1 2 3 झाले. किती झाले? 3 बॉन्ड झाले. एक बॉन्ड राहिलेला आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊन देऊ. किती लोन पेअर आहेत? 5. किती आहेत तुमच्याकडे? 1 2, सॉरी 1 2. नायट्रोजन कडे पण असते 3 4 5. आल्या का 5? आल्या का 5? 5 लोन पेअर झाल्या. ऑक्टेट कंप्लीट आहे का? पहा. उरलेला बॉन्ड देऊन टाका. पहा, 1 2 3 4 5 6 7 8. कंप्लीट आहे, कंप्लीट आहे.
नायट्रोजन पहा 1 2 4 5 6 किती आहेत 6च आहेत बरोबर. आणि ऑक्सिजनचे किती 1 2 3 4 5 6 इथे तुमचा एक बॉन्ड येऊन जाईल. काय डाऊट? हे झालं स्ट्रक्चर कोणाचं तुमचं HNO2 चा. कळाले. बेसिसिटी किती आहे याची 1. बेसिसिटी किती याची 1. बेसिसिटी किती याची 1. कशी आली कळली आहे तुम्हाला? नक्की का? नक्की समजले? जाऊ का पुढे? ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड. आता कोव्हॅलंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ते कसे असतात. दे हॅव लो मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट कसं त्यांचा कमी आहे. एक्सेप्शन कोण त्याच्यासाठी डायमंड आणि सिलिका. डायमंडचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त असतो बाकीच्यांच्या कम्पेअर टू. ओके. बाकीच्या काय म्हणू शकतो आपण कोव्हॅलंट कंपाऊंडच्या कम्पेअर टू डायमंडचा खूप जास्त आहे. नेक्स्ट पहा. दे कंपाऊंड्स हॅव लो बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट लो आहे, बॉइलिंग पॉईंट लो आहे. काय गरज आहे का वेगवेगळं लिहायची? काय एकच पॉईंट आहे हा बरोबर का? कंपाऊंड्स आर युजुअली गॅसेस अँड लिक्विड. कसे असतात ते नॉर्मल स्टेटला कोणत्या नॉर्मल टेम्परेचरला कितीला असतात कोणत्या स्टेटमध्ये असतात गॅस किंवा कोणत्या स्टेटमध्ये असतात गॅस किंवा लिक्विड स्टेट. दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी त्यांच्यामधून पास होत. एक्सेप्शन कोण याला कुठे पाहिलं बरं आपण हे 9वीला शिकलोय. कुठे पाहिलं आपण 9वीला शिकलोय ना चॅप्टर होता आपल्याकडे कार्बन नावाचा. त्याच्यामध्ये पाहिले आपण ग्राफाइट मध्ये एक कार्बन बाकीच्या 3 कार्बन लॅटेज असतो. एक इलेक्ट्रॉन पेअर एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे शिल्लक राहतो. ज्याच्यामुळे काय होतं ग्राफाइट मध्ये कंडक्टिव्हिटी येते. काय होते ग्राफाइट मध्ये कंडक्टिव्हिटी येते. दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. हीट त्यांच्यामधून पास होत नाही. कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये ते विरघळत मिक्स होत नाही. दॅट इज दे आर इनसोल्युबल इन वॉटर. दे आर इनसोल्युबल इन वॉटर. काय डाऊट? काय डाऊट? काय डाऊट? समजलंय? नक्की जायचंय पुढे. ठीक आहे. नेक्स्ट पहा. काय तुमच्याकडे कोऑर्डिनेट बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे तुमच्याकडे आता? हा जो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे हा एक प्रकारचा कोव्हॅलंट बॉन्ड आहे किंवा स्पेशल टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड तुम्ही कोऑर्डिनेट बॉन्डला म्हणू शकता. काय म्हणू शकता यालाच? काय म्हणू शकता याला? स्पेशल टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. इथे सुद्धा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते. इथे सुद्धा काय होते इलेक्ट्रॉनची पण थोडासा कन्सेप्ट बदलतो. थोडासा कन्सेप्ट काय होतो बदलतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा माझ्याकडे एक एलिमेंट आहे ए नावाचा आणि माझ्याकडे दुसरा एलिमेंट आहे बी नावाचा. या दोघांमध्ये बॉन्ड तयार झालाय. काय झालंय यांच्यामध्ये? नुसता बॉन्ड नाही कोव्हॅलंट बॉन्ड झालाय. कोणता बॉन्ड झालाय? जरी यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड झालेला आहे तर आणि कसा आहे तो कोव्हॅलंट कोऑर्डिनेट बॉन्ड झालाय. सॉरी दोघांमध्ये काय झालाय कोऑर्डिनेट बॉन्ड. पण कसा आहे तो कोव्हॅलंट. कसा आहे तो? याचा अर्थ इलेक्ट्रॉनची काय होणार शेअरिंग. इलेक्ट्रॉनची काय होणार त्या ठिकाणी शेअरिंग. आपण मागे पाहिलं होतं याच्या आधी एक इलेक्ट्रॉन जर ए चा आहे दुसरा इलेक्ट्रॉन बी चा असतो काय होते त्या ठिकाणी इक्वल शेअरिंग होते. काय होते त्या ठिकाणी? काय होते त्या ठिकाणी? पण इथे मात्र तसं होत नाही. कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये काय होतं इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते. कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते पण ज्या 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते दोन्ही सुद्धा एकतर ए चे असतील किंवा दोन्ही सुद्धा एकतर बी चे. मी म्हणतो दोन्ही इलेक्ट्रॉन ए चे आहेत. कोणाचे दोन्ही इलेक्ट्रॉन? म्हणजे हा ए काय करतो इलेक्ट्रॉन ह्या बी ला देतो. ए काय करतो इलेक्ट्रॉन म्हणून अशी एरोची डायरेक्शन असते. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड असा दाखवला जातो. याचा एरोचा अर्थ काय असतो इलेक्ट्रॉन तुमच्या ए पासून कुठे जातात ते समजा हा ए आहे आणि हा ए काय करतोय त्याचे इलेक्ट्रॉन पेअर ह्या बी सोबत शेअर करतोय. तर असा हा एरो दाखवला जातो. हा जो बॉन्ड आहे याला म्हटलं जातं कोऑर्डिनेट बॉन्ड. काय म्हणतात ह्याला? इलेक्ट्रॉन कोण देतय ए देतोय. इलेक्ट्रॉन कोण देतय जो इलेक्ट्रॉन देत असतो. जो इलेक्ट्रॉन देत असतो. जो इलेक्ट्रॉन देत असतो. जो इलेक्ट्रॉन देत असतो त्याला म्हणतात काय म्हणू आपण त्याला डोनर ऍटम. काय म्हणणार त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? काय म्हणणार आपण त्याला? डोनर ऍटम. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? डोनर ऍटम. आणि जो घेतोय तो एक्सेप्टर. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? एक्सेप्टर. जो देतोय त्याला म्हणायचं डोनर. जो ते इलेक्ट्रॉन पेअर घेतो त्याला म्हणायचं एक्सेप्टर. काय म्हणायचं त्याला? काय डाऊट? जो बॉन्ड आहे त्याला काय म्हणायचं किंवा त्यालाच म्हटलं जातं डेटिव्ह बॉन्ड. काय म्हणतात त्यालाच? काय म्हणतात त्यालाच?
दुसरा शब्द काय त्यासाठी डेटिव्ह बॉन्ड किंवा डायपोलार याच्यात काय डाऊट कळलंय का? कोऑर्डिनेट बॉन्ड कळलाय, तेच लिहिलेलं आहे पहा. कोऑर्डिनेट बॉन्ड इज अ टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड दॅट इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ सिंगल ॲटम. जी काही इलेक्ट्रॉन पेअर शेअर होते तो कोण करतो? एकच ॲटम करतो. ए तर एच करेल, बी तर बीच करेल, दोघं पण करत नाही सायमल्टेनियसली, एकच कोणतरी करतं. त्याला काय म्हणतो आपण? कोऑर्डिनेट बॉन्ड. असा ॲरोने तो दाखवला जातो, असा ॲरोने दाखवला जातो. हे वेगळ्याने काढतो ना, तुम्ही म्हणाल इथं सुद्धा ॲरोचे. ठीक आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज डायपोलार बॉन्ड ऑर डेटिव्ह बॉन्ड. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? कोऑर्डिनेट बॉन्ड कळलाय का? कोऑर्डिनेट बॉन्ड कळलेला आहे का? मग सर कोणत्या मॉलिक्यूल मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असेल आणि कोणत्या मॉलिक्यूल मध्ये नाही, आम्हाला कसं समजणार? आम्हाला कसं समजणार? चेक करा. ओके, पहा काय तुमच्याकडे O3, काय तुमच्याकडे O3, काय तुमच्याकडे O3, काय आहे O3 म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल. काय तुमच्याकडे ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. O3 चं स्ट्रक्चर आपण काय काल पाहिलं होतं? पाहिलं होतं का? पाहिलं होतं का काल? अहो पाहिलं होतं का? O3 चं नव्हतं पाहिलं? O3 चं स्ट्रक्चर नव्हतं पाहिलं का? ठीक आहे ना, चालतंय ना, नका पाहू. घ्या, काढा टी ची व्हॅल्यू, काढा व्ही ची व्हॅल्यू, काढा यू ची व्हॅल्यू. एस यू बोला, टी ची व्हॅल्यू किती येईल? 3 8 जा 24. व्ही ची व्हॅल्यू किती असणार? 6 3 जा 18. किती झाले? 6. बरोबर का? म्हणजे बॉन्ड किती? बॉन्ड इक्वल टू किती बॉन्ड असणार? 3 बॉन्ड असणार. बोला यू इक्वल टू 18 मायनस 6 12. म्हणजे लोन पेअर किती? लोन पेअर किती? ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन. बरोबर का? असंच काहीतरी स्ट्रक्चर होतं का? ग्रुप नंबर कोणत्या ग्रुपमध्ये पाहिलं हे? 14 ग्रुप एलिमेंट मध्ये पाहिलं ना आपण. बोला किती बॉन्ड्स आहेत टोटल? 3 बॉन्ड. किती बॉन्ड? 1 2. किती आले? 2च आले. किती आले बॉन्ड? 2 आले. बरोबर का? ठीक आहे. पहा लोन पेअर किती आहे तुमच्या टोटल? 6. लोन पेअर किती आहे टोटल तुमच्या? 6. लोन पेअर किती आहेत? 6. पहा इथे 1 दिली, इथे 2 दिली, 3 4 5. किती झालं टोटल? 5 झाल्या. किती झालं टोटल? 5 झालं. किती झालं टोटल? 5. ऑक्टेट कम्प्लीट आहे का? एक लोन पेअर राहिली, एक बॉन्ड राहिला. बरोबर? ठीक आहे. ऑक्टेट पहा कम्प्लीट आहे का याचं? 1 2 3 4 5 6 आहे का? आहे का? नाहीये. म्हणजे एक बॉन्ड मी ह्याला दिला, एक बॉन्डचा विषय संपला. माझ्याकडे काय एक लोन पेअर अजून शिल्लक, माझ्याकडे अजून एक लोन पेअर शिल्लक. पहा बरं याचे किती आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत का कम्प्लीट? ऑक्टेट कम्प्लीट आहे का? म्हणून पहा 1 दिली. आली का लोन पेअर? आता पहा बरं सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं आहे का? चेक करा ना लगेच. हो काय? 1 2 3 4 5 6 7 8 याचं कम्प्लीट आहे. याला मी 1 म्हणतो, याला ऑक्सिजन सेकंड म्हणतो, ऑक्सिजन 3 म्हणतो. बोला ऑक्सिजन 1 च्या बाजूला किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. O2 च्या बाजूला किती आहेत? चेक करा बरं. 1 2 3 4 5 6 7 8. किती आहे टोटल? किती आहे टोटल? आहे 8 आहेत. किती आहेत त्याच्या बाजूला? 8. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन चेक करा बरं सगळ्यांचे. आपण सगळ्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन चेक करू. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन चेक करा. याच्या बाजूला किती पाहिजे? 6 पाहिजे. किती पाहिजे? 1 2 3 4 5 6. याचं व्हॅलेन्स सेल कम्प्लीट आहे. बरोबर का? म्हणजे O2 तुमचा करेक्ट आहे. बरोबर का? अहो बरोबर का? करेक्ट आहे. O1 जो आहे तुमचा, त्याच्यासाठी जो काही आपला ऑक्सिजन जो पहिला आहे त्याच्यासाठी व्हॅलेन्स सेल सुद्धा जेवढे इलेक्ट्रॉन पाहिजे तेवढे आहेत. याचा अर्थ या O च्या बाबत O1 च्या बाबत आपलं स्ट्रक्चर बरोबर आहे. याच्या बाबत पहा व्हॅलेन्स सेल मध्ये किती पाहिजे? किती पाहिजे व्हॅलेन्स सेल मध्ये? पहा 1 2 3 4 5. किती आले फक्त? व्हॅलेन्स शेल मध्ये पाहिजे किती आलेत? किती? म्हणजे O2 मध्ये काहीतरी गडबड आहे. O2 मध्ये काहीतरी गडबड आहे.
काय डाऊट? काय डाऊट? पुढे जाऊ. नेक्स्ट इकडे पहा. व्हॅलेन्स शेल मध्ये किती पाहिजे? 6. 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे काय झालं? एक इलेक्ट्रॉन. म्हणजे पहा, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन काय कमी आणि याच्याकडे एक इलेक्ट्रॉन काय. पहा व्ही का व्ही O1 साठी आपण व्ही ची व्हॅल्यू काढली, किती आली? 6 आली. O2 साठी व्ही ची व्हॅल्यू किती आली? 5 आली. आणि O3 साठी व्ही ची व्हॅल्यू किती आली? म्हणजे पहा O2 आणि O3 मध्ये काय झाले त्या ठिकाणी? O2 चा एक इलेक्ट्रॉन कुठे गेलाय? O3 कडे, असं आपण म्हणू शकतो इथे, बरोबर ना? 6 यायला काय पाहिजे? हा इलेक्ट्रॉन तुमचा परत जायला पाहिजे. 6 होते. म्हणजे एकाकडे काय आहेत? कमी. एकाकडे काय आहेत? म्हणजे इलेक्ट्रॉन एकाने काय केलं? समोरच्याला दिले. जर इलेक्ट्रॉन देत असेल, एकच जण देतोय. किती जण देतोय? एकच जण इलेक्ट्रॉन देत असेल, त्याला बॉन्डला काय म्हणतो आपण? त्या बॉन्डला काय म्हणतो आपण? याचा अर्थ हा जो बॉन्ड आहे हा कसा आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. कळलंय का? कसा ओळखायचा कोऑर्डिनेट बॉन्ड? एकाकडे कमी, दुसऱ्याकडे व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन एकाकडे जास्त, एकाकडे कमी. याचा अर्थ बॉन्ड कसा आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. बॉन्ड कसा आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड कसा आहे? समजले? सर अजून एक एक्झाम्पल घेऊ ना? चालते, काय हरकत नाही. कोणाचं? SO4 2- काढा. T ची व्हॅल्यू काढा, V ची व्हॅल्यू काढा, U ची व्हॅल्यू काढा, S ची व्हॅल्यू काढा. आता नीट काढायचंय. बोला S साठी सल्फर कधी झाले ते? घ्या. T ची व्हॅल्यू किती? सल्फर साठी किती? 8 प्लस 8 4 जा 32. किती झाले? किती झाले? 40. किती झाले टोटल? 40. किती झाले टोटल? 40 झाले. V ची व्हॅल्यू किती? S साठी किती? 6 प्लस, बोला, 6 4 जा 24. जेवढे मायनस चार्ज तेवढे काय करायचं तुम्हाला? ऍड करायचे. तेवढे काय करायचे? ऍड करायचे. +2. बोला, 26 प्लस 6. बोला S ची व्हॅल्यू 40 मायनस किती झाले? 8 आले, बरोबर. आणि -2 आहे म्हणजे काय करायचं? +2 करायचं ना. हा सॉरी, कॅटायनच्या बाबत करायचं, बरोबर. बॉन्ड बोला. बॉन्ड बोला किती? 4 बॉन्ड. किती बॉन्ड असणार टोटल? 4 बॉन्ड. किती बॉन्ड असणार तुमचे? 4 बॉन्ड असणार. यू ची व्हॅल्यू बोला. 32 - 8 किती आले? म्हणजे लोन पेअर किती आल्या? 12. लोन पेअर किती आल्या? S आणि O4 आहे पहा. S 1 2 3 4. काय डाऊट? याच्यात काय डाऊट? कसं काढलंय कळलंय का? काय सल्फर त्याच्या बाजूला 4 ऑक्सिजन दिले, संपला विषय. लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह मध्ये किती बॉन्ड्स आहेत टोटल? 1 2 3. एवढं सोपं आहे. 4च बॉन्ड होते, 4 बॉन्ड दिले, बरोबर. तुम्ही म्हणाल सर याला डबल बॉन्ड द्यायला ना कधी, हा कुठे यांच्यात येईल? मग हा बाहेर जाईल. समजतं? लोन पेअर किती आहेत? लोन पेअर किती आहेत? किती लोन पेअर आहेत? 1 2 3 4, बरोबर. किती झालं टोटल? किती झालं टोटल? 4 झालं, बरोबर. किती द्यायचं टोटल तुम्हाला? 12 लोन पेअर द्यायचे. 4 ऍटम्स. किती येतील इंडिव्हिज्युअलला? 3 येतील. किती येतील? 12. 4 जण आहेत. 12/4 3. म्हणजे इंडिव्हिज्युअल किती आल्या? काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? समजलंय का? नक्की. सगळ्यांचे काय पहा आता. व्ही चेक करा. सगळ्यांसाठी काय चेक करा? व्ही चेक करा. काय चेक करा सगळ्यांसाठी? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन चेक करा. पहा बरं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 2 3 4 5 6. आणि हा किती झाला? 7. किती झाला टोटल? 7. किती झाले? 7. किती आले ह्याच्या बाजूला? 7. किती आले? 7 आले. इथे पण किती येतील? इथे पण किती येतील? इथे पण किती येतील? किती झाले? 7 4 जा 7 4 जा 28. 32 काय? 32. 7 4 जा किती? 28. पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टोटल पाहिजे किती? किती पाहिजे टोटल? 32. झालेत किती? किती झालेत? 28. किती झाले टोटल? 28 झालेत. म्हणजे पहा किती राहिलेत अजून? 4. किती राहिलेत? एक लोन पेअर इथे दिली समजा.
या ऑक्सिजनला एक लोन पेअर. काय डाऊट? काय डाऊट? कळलंय? समजलं आहे का? टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती पाहिजे? झालेत किती? झालेत किती? मग बरोबर आहे का स्ट्रक्चर? अहो बरोबर आहे का? नक्की का? किती राहिल्यात? 4 राहिल्यात. किती राहिल्यात? पण वरती काय? 2 मायनस. किती मायनस? किती मायनस आहे अजून? म्हणजे याच्यावरती लोन पेअर एक एक्स्ट्रा असेल, बरोबर, आणि याच्यावरती काय असेल? एक लोन पेअर एक्स्ट्रा, म्हणून 2 - 4 झाले. याच्यात काय डाऊट? आता कळलं का? आता कळलं का? समजलं सिंपल भाषेत? अहो समजलंय का? नक्की? ठीक आहे. याच्यावरती एक एक्स्ट्रा आली, याच्यावरती एक्स्ट्रा. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? आता पहा बरं, मग कोणता कोऑर्डिनेट बॉन्ड असेल? पहा किती झाले इथे? 1 2 3 4 5 6 7. थांबा, व्हॅलेन्स चेक करायचे ना आपल्याला. 1 2 3 4 किती झाले? फक्त 4 झाले. किती झाले? फक्त 4 झाले. असतात किती? असतात किती? 6. व्हॅलेन्स किती आहेत त्याच्याकडे? 4. असतात किती? 6. झाले किती? काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? हे कसं आले? समजले? 100% कळाले? नक्की चेक करा. परत एकदा काय सांगायचंय? झाले? ठीक आहे. पहा आता ह्या ऑक्सिजनचा 1 2 3 4 5 6 आणि हा काय? 7. असतात किती? व्हॅलेन्स शेल चाललं ना आपण, व्हॅलेन्स शेल पाहतो. असतात किती? 6. आल्यात किती? म्हणजे एक इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे एक्स्ट्रा आलेला आहे. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आलेला आहे. दॅट इज कोणता बॉन्ड आहे हा? कोऑर्डिनेट. हा ऑक्सिजन चेक करा. 1 2 3 4 5 6 7. ओके, वरती आहे 8 9 एक्स्ट्रा आलेत. काय आले त्या ठिकाणी? एक्स्ट्रा. इथे खाली चेक करा. पहा, थांबा, इथे चेक करा. इथे हा निगेटिव्ह चार्ज असणारच आहे. 1 2 3 4 5 6 7. किती आले टोटल? 7 आले. किती आले टोटल? 7. असं आले किती पाहिजे? 6. आल्यात किती? आल्यात किती? 7. म्हणून इथे पण काय असणार तुमचा? कोऑर्डिनेट. इथे जास्त असणारच आहे, कारण 2 मायनस इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलं या दोघांनी. कळलंय? तिथे कोऑर्डिनेट निगेटिव्ह. ओके, याची डबल बॉन्ड मध्ये सुद्धा कन्व्हर्जन होऊ शकते. ठीक आहे. रेझोनन्स तिथे आपण पाहिलंय तेव्हा. याच्यात काय डाऊट? स्ट्रक्चर कळलंय कसं आलंय? स्ट्रक्चर कळलंय कसं आलं? PO4 3 मायनस जमेल का तुम्हाला? जमेल का तुम्हाला? करा बरं. काढा टी ची व्हॅल्यू काढा. किती येईल टी ची व्हॅल्यू? फॉस्फरस. आज कॅमेराची गडबड आहे थोडीशी. ठीक आहे, बोला. टी व्ही एस आणि यू. बोला टी ची व्हॅल्यू किती येईल? +32. किती आले? किती आले? 40 आले का? 40. व्ही ची व्हॅल्यू बोला. व्ही ची व्हॅल्यू किती आली? व्ही ची व्हॅल्यू किती आली? फायनल व्हॅल्यू आली 32. बोला एस किती आला? 40 - 32. याचा अर्थ बॉन्ड पेअर किती आहेत? बॉन्ड किती आहेत तुमचे? 4 बॉन्ड असणार. यू ची व्हॅल्यू किती? 24. म्हणजे लोन पेअर किती आहेत? लोन पेअर किती आहेत? 12. PO4 3 - काय चुकलं का? हा 3+ केला, करून घेतला 3+. ठीक आहे. बोला मध्ये कोण असतील? फॉस्फरस. किती ऑक्सिजन आहेत? किती ऑक्सिजन आहेत? 4 ऑक्सिजन. किती बॉन्ड टोटल? आलं का? आले का 4 बॉन्ड? नक्की समजले? बोला बॉन्ड 4 आले. लोन पेअर किती? 12. लोन पेअर किती? म्हणजे इंडिव्हिज्युअल किती येणार? इंडिव्हिज्युअल किती येणार? 3 येणार. किती येणार एकाला? 3 येणार. आले का 3? बरोबर. एकाला 3 आले. किती झाले बरं टोटल? 32 होतात का? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टोटल 32 होतात का? याचे किती होतात? 1 2 3 4 5 6 7. 7 4 जा 28. मग याचे 7 आहेत, याचे सुद्धा 7, याचे सुद्धा 7. म्हणजे 2 एक्स्ट्रा असणार. कोणाकडे? मी म्हणतो याच्याकडे आहे आणि याच्याकडे निगेटिव्ह चार्ज. समजले? 32 ला 32 मॅच झाले. संपलं.
काय काय एकच मिनिट थांबा, मग इथे चुकवलं तुम्ही काहीतरी. हे काढले का बरोबर? नक्की का? पी चे किती? नक्की का? नाना पाटेकर 5 प्लस बोला 6 4 जा 24 प्लस 3 बरोबर 8 24 प्लस 8 32 ठीक आहे बरोबर आले. नक्की किती मायनस आहे? किती मायनस आहे? 3 मायनस. किती मायनस आहे? किती मायनस आहे? 3 मायनस आहे. इथे 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 काय डाऊट? काय डाऊट? व्हॅलेन्स सेल चेक करा. फॉस्फरसचे व्हॅलेन्स सेल मध्ये किती आहेत? 4. किती आहेत टोटल? 4च आहेत. असायला किती पाहिजे? 5 असायला पाहिजे. व्हॅलेन्स सेल मध्ये किती आहेत? असायला किती पाहिजे? 5. इथे खाली चेक करा. 1 2 3 4 5 6 आणि 7. असायला 6 पाहिजे व्हॅलेन्स शेल मध्ये, पण आहेत 7. म्हणून फॉस्फरस एक इकडे आला. याचा अर्थ हा बॉन्ड कसा आहे? हा बॉन्ड कसा आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. कळलंय का? नक्की कळाले? 100% समजलं आहे का? नक्की कळाले? ठीक आहे. N2O5 जमेल का तुम्हाला? कराल का तुम्ही घरी? नक्की कराल? ओके. N2O5 आहे तुमच्याकडे. अजून काय आहे? H3 हा एक करून देतो मी. पुढचं तुम्ही घरी करणार आहात. घ्या पटकन चला. टोटल बोला. एट प्लस 16 प्लस 40 किती झाले? किती झाले? 56. किती झाले टोटल? 56. व्ही ची व्हॅल्यू बोला. एका नायट्रोजन मध्ये 5, दोघांमध्ये 10 प्लस एकामध्ये 6, 6 5 जा 30. किती झाले टोटल? 40. एस ची व्हॅल्यू किती आली? 56 मायनस 40 60. म्हणजे बॉन्ड्स किती असणार? बॉन्ड किती असणार? 8 बॉन्ड असणार बरोबर का? आणि यू ची व्हॅल्यू किती? 40 मायनस 16 किती? 20. नक्की का? कस काय 28? लोन पेर किती आल्या? लोन पेर किती आल्या? 12 लोन पेर. काय डाऊट? काय डाऊट? नायट्रोजन किती आहेत? 2 नायट्रोजन आहे. कसे असतील? शेजारी शेजारी असतील. ऑक्सिजन किती आहेत? 5. 1 2 3 4 5. काय डाऊट? काय डाऊट? किती बॉन्ड्स टोटल? 8 बॉन्ड. 1 2 3 4 5 6. किती झाले टोटल? 6. किती झाले टोटल? 6 झाले. किती झाले टोटल? 6 झाले. किती बॉन्ड उरले? किती बॉन्ड उरले? किती बॉन्ड उरले? 2 बॉन्ड उरले. लोन पेअर किती टोटल? 12. 1 2 3 4 5 6 7. नायट्रोजन पण आहे आपल्याकडे बरोबर. नायट्रोजन कडे पण सुद्धा लोन पेअर असू शकते. पहा 1 2 3 4 5 बरोबर 6 7. किती झालं टोटल? 6 द्यायच्यात ना? संपला विषय. काय डाऊट? 12 लोन पेअर आहेत. हो गरज नाही थांब मग. ठीक आहे पहा किती आहे टोटल? 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झाल्या टोटल? 10 झाल्या. किती राहिल्या? 2 राहिले. किती राहिल्या लोन पेअर? 2 राहिले. बॉन्ड किती राहिले? 2. लोन पेअर किती राहिले? 2 राहिले. ठीक आहे पहा एक लोन पेअर मी ह्या ऑक्सिजनला देतो. ठीक आहे आणि एक लोन पेअर मी इथे ह्या ऑक्सिजनला देतो. काय डाऊट? काय डाऊट? समजलं आहे का? नक्की कळाले? ठीक आहे घ्या चला. ऑक्टेट कम्प्लीट. व्हॅलेन्स शेल कम्प्लीट आहे का पाहायचं? 1 2 3 4 5 6 7 एक्स्ट्रा आली. एक्स्ट्रा आली. किती पाहिजे होती? किती पाहिजे होत्या? 6 पाहिजे होत्या. आल्यात किती? याचा अर्थ बॉन्ड कसा आहे? कॉर्ड. नायट्रोजनच्या बाजूला पहा 1 2 3 4 पाहिजे किती होत्या? 5. आल्यात किती? म्हणजे हा कोणता बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. आपल्याला कळलेलं आहे. काय डाऊट? काय डाऊट? नक्की समजलंय? 100% पुढे जा चला.
या ऑक्सिजनच्या बाजूला पहा 1 2 3 4 5 किती आहेत फक्त असायला किती पाहिजे असायला किती पाहिजे 6 आहेत किती थांबा इकडे चेक करू चला 1 2 3 4 हे व्हॅल्यूज बरोबर आहेत सगळ्या आपल्या 8 बॉन्ड आहेत ना 1 2 3 हो बॉन्ड राहिलेत ना आपले 2 बॉन्ड बाकी आहेत अजून ठीक आहे सॉरी ठीक आहे 1 2 3 4 5 एक डबल बॉन्ड देऊयात किती झाले टोटल 6 झाले किती बॉन्ड राहिले एक बॉन्ड राहिला ठीक आहे या ऑक्सिजनच्या बाजूला पहा 1 2 3 4 किती आहे टोटल 4 आणि 5 1 2 3 4 आणि किती टोटल 5 पहा हा डबल बॉन्ड इथे एक देतो मी इथे एक देतो ठीक आहे चालते 2 बॉन्ड झाले लोन पेअर किती राहिल्यात 2 झाल्या ना 2 लोन पेअर दिले आपण इथे एक दिली आणि इथे एक दिली बरोबर संपलंय आता चेक करा बरं 1 2 3 4 5 6 ओके 1 2 3 4 5 6 ओके नायट्रोजन पहा 1 2 3 4 5 हा नायट्रोजन बरोबर आहे याच्या बाजूला किती आहेत 1 2 3 4 किती आहे टोटल 4च आहेत इथे पहा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 वरचा पण करेक्ट आहे इथे मात्र नाही कळतंय नक्की ठीक आहे घ्या चला पुढचं आता हा जो आहे हे तुम्ही सोडवणार आहात जमेल का अजून देऊ का घ्या बरं CO चं काढायचंय अजून CN मायनसचं काढायचंय त्यानंतर H3PO3 चं तुम्ही काढणार आहात 3 झाले HNO3 जमेल का पाच HClO4 HOCl4 सॉरी HOCl4 जमेल का हो Cl2O6 किती झाले टोटल 6 झाले ClO4 मायनस आणि Cl2O6 घ्या एवढं सोडवा झालं का H3PO3 पण दिलाय का दिलाय का नाही ना कुठे नाही दिलेलं H2SO4 दिलाय ठीक आहे हे तुम्ही काढून आणणार नेक्स्ट काय आपल्याकडे फॉर्मल चार्ज काय असतो फॉर्मल चार्ज फॉर्मल चार्ज ऑफ an atom in a polyatomic molecule or ion may be defined as the difference between काय येतो कोणामधला डिफरन्स आहे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ दॅट ॲटम त्या ॲटम मध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात इन फ्री स्टेटला असल्यावरती त्याच्यामध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात अँड सम ऑफ इलेक्ट्रॉन असाइन टू द ॲटम इन द लुईस स्ट्रक्चर मध्ये त्याच्याकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत आणि तो एकटा आयसोलेटेड स्टेट मध्ये असताना त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असतात याच्यातला डिफरन्स म्हणजे काय असतो तुमचा फॉर्मल चार्ज म्हणजे काय असतो तुमचा फॉर एक्झाम्पल पहा सर्वात सोपं घेऊयात O3 आपण मगाशी पाहिले ऑक्सिजन 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 अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं का अहो होतं का नक्की होतं 100% अहो होतं का आता फॉर्मल चार्ज काढायचा समजा ऑक्सिजन वरती याला मी म्हणतो O1 याला म्हणतो O2 याला म्हणतो मी O3 आता पहा
फॉर्मल चार्ज ऑफ O1 इक्वल टू फॉर्मल चार्ज ऑफ O2 इक्वल टू फॉर्मल चार्ज ऑफ O3 इक्वल. कळतंय का? O3 हे O1 O2 O3 हे आहेत बरं का. 1 2 3 नाही म्हणत हा ऑक्सिजन 1 कडून आला. O2 ठीक आहे, O3 ओझोनचाच परत काढलाय असं नाही. ते 3 वेगळे आहेत, हे 3 वेगळे आहेत. नकोच. O1 1O 2O 3. काही लिहिलं तरी गडबडच जाऊ द्या. 1 2 3 लक्षात ठेवा. याच्यावरती पहा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आयसोलेटेड स्टेट मध्ये ऑक्सिजन वरती किती असतात? 6. किती असतात? इथे आहेत किती? 1 2 3 4 5 6. 6 मायनस 6 म्हणजे फॉर्मल चार्ज किती आहे त्याच्यावरती? फॉर्मल चार्ज किती आहे त्याच्यावरती? याच्यावरती पहा, नॉर्मल स्टेटला ऑक्सिजन वरती किती असतात? 6. इथे किती आहेत? 1 2 3. किती आहेत? किती आहेत टोटल? 3च आहेत. एक आहे नाही तर सॉरी 1 2 3 4 5 आहेत किती? 5. 6 मायनस 5 किती उरला? 1. म्हणजे फॉर्मल चार्ज किती याच्यावरती? 1. फॉर्मल चार्ज किती याच्यावरती? 1. इकडे पहा, असतो किती नॉर्मली? 1 2 3 4 5 6 आणि 6 मायनस 7 म्हणजे फॉर्मल चार्ज किती आला? फॉर्मल चार्ज किती आला? केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे. समजलंय कसं केलंय? नॉर्मली किती असतात आयसोलेटेड स्टेट मध्ये मायनस आता स्ट्रक्चर मध्ये किती आहे. डिफरन्स काढा, काय मिळेल तुम्हाला? फॉर्मल चार्ज. डिफरन्स काढा, काय मिळेल तुम्हाला? काय मिळेल तुम्हाला? नेक्स्ट सर, मग हे एक्सप्लेनेशन झालं. सोप्पा अजून केलं आपण, त्याला फॉर्म्युला मध्ये टाकले. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तुमचा? व्ही म्हणजे काय? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. ओके, ज्यांची बॉन्डिंग झालेली नाही, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. बरोबर का? नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन मायनस इन ब्रॅकेट हाफ इंटू टोटल नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच काय असतं तुमचं? टोटल नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन. एस शेअर पेअर म्हणजेच काय असतं तुमचं? इंटू. आता हाफ इंटू एस म्हणजेच काय? एस अपॉन 2 म्हणजेच काय? नंबर ऑफ बॉन्ड. एस अपॉन 2 म्हणजेच काय? म्हणजे ते हाफ इंटू एस लिहू शकता किंवा काय लिहू शकता तुम्ही? नंबर ऑफ बॉन्ड्सला तरी चालेल. एकतर हा फॉर्म्युला वापरा. थांबा, 2 फॉर्म्युला लिहून देतो सेपरेट. एकतर तुम्ही हा फॉर्म्युला वापरा किंवा याला असंही लिहू शकता तुम्ही, व्ही मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स. नंबर ऑफ, कळलंय का? नॉन बॉन्डेड लिहा ना, चालेल. ठीक आहे, व्ही मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स. कळलंय का? फॉर्म्युला कळलाय? फॉर्मल चार्ज. कोणाचाही फॉर्म्युला चार्ज तुम्हाला काढता येईल का? फॉर्मल चार्ज येईल? फॉर्मल चार्ज काढता नक्की काढायचं का? SO4 2 मायनस. बोला, SO4 2 मायनस स्ट्रक्चर कसं असतं? बरोबर का? असंच आहे का? असंच आहे का? काढले का हे आपण? बोला, दोघांवरती याच्यावरती 1 मायनस, याच्यावरती 1 मायनस. बरोबर का? नक्की का? काढा बरं याचं स्ट्रक्चर, सांगा मला फायनली. 1 2 3 4 5 6. घ्या पटकन. याच्यावरती काय असतो? 1 मायनस 4. इथे काय असतो? 1 मायनस 4. हे बॉन्ड कसे आहेत तुमचे? हे बॉन्ड कसे आहेत तुमचे? कसे आहेत? कोऑर्डिनेट. घ्या पटकन. ठीक, घ्या पटकन. सल्फर वरती समजा फॉर्मल चार्ज काढायचा आहे, कोणावरती काढायचा आहे? कोणावरती फॉर्मल चार्ज काढायचा तुम्हाला? सल्फर. पहा, फॉर्मल चार्ज ऑफ एस इज इक्वल टू
फॉर्मल चार्ज ऑफ सल्फर, फॉर्मल चार्ज ऑफ सल्फर पाहतोय पहा किती असतात नॉर्मली व्हॅलेन्स शेल मध्ये, याच्यानुसार जावं. चला व्ही ची व्हॅल्यू किती असते सल्फर साठी 6 मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन, नॉन बॉन्डेड आहे का काय, नॉन बॉन्डेड दिसतंय का तुम्हाला, मायनस वगैरे काय चार्ज नाही म्हणजे किती 0 मायनस काय करायचं तुम्हाला नंबर ऑफ बॉन्ड्स, किती बॉन्ड्स आहेत म्हणजे 6 मायनस 0 मायनस 4 किती झालं 6 मायनस 4 म्हणजे फॉर्मल चार्ज किती सल्फरचा, फॉर्मल चार्ज किती सल्फरचा नक्की ऑक्सिजनचा समजा काढायचा आहे, फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन कोणासाठी या ऑक्सिजन साठी काढूयात खालच्या, कोणत्या ऑक्सिजन साठी याच्यासाठी बोला व्ही किती असतो, व्ही किती असतो 6 मायनस नॉन बॉन्डेड किती आहेत 1 2 3 4 5 6 किती आहेत 6 बरोबर मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स किती 1 नंबर ऑफ बॉन्ड किती 1 बोला 6 मायनस 6 0 मायनस 1 म्हणजे याच्यावरती फॉर्मल चार्ज किती आला सेम आहे का हा, याच्यावरती पण किती येईल -1 किती येईल, याच्यावरती किती येईल, याच्यावरती किती येईल कळतंय का, कळतंय का त्याचं नाही काही ठीक, काय डाऊट, काय डाऊट समजलंय नक्की सर आन्सर करेक्ट आहे का कसं काय शुअर करायचं, सगळ्या फॉर्मल चार्जची सम करा, काय करा सगळ्या फॉर्मल चार्जची, सगळ्या फॉर्मल चार्जची सम करा, ती जर एवढी आली तुमचा आन्सर करेक्ट आहे. किती आहे टोटल मायनस 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 किती झाले -4 प्लस 2 -2 आलं का -2 म्हणजे करेक्ट आहे, म्हणजे करेक्ट आहे. तुम्ही तुमचा आन्सर स्वतः पण चेक करू शकता, स्वतः चेक करू शकता. H3PO4 स्ट्रक्चर काढले का आपण होमवर्कला आहे का, ठीक आहे आता काय घ्या होमवर्कला आहे पण या फॉस्फरस काढा, फॉस्फरस वरती फॉर्मल चार्ज काढायचा तुम्हाला, ऑक्सिजन P4 O4 सॉरी आले H3 H आले का, आला का 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 5 6 घ्या चला पटकन बोला फॉस्फरस वरचा फॉर्मल चार्ज, फॉर्मल चार्ज व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आयसोलेटेड स्टेट मध्ये फॉस्फरस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, किती असतात 5 असतात, किती असतात 5 असतात, किती असतात 5 नाना पाटेकर पी मध्ये म्हणजे किती असतात 5 मायनस नंबर ऑफ नॉन बॉन्डेड आहेत का, आहे का काय नॉन बॉन्ड चार्ज दिसतोय का काय नाही म्हणजे किती 0 बरोबर मायनस नंबर ऑफ बॉन्ड 4 किती आला, फॉर्मल चार्ज किती आला, फॉर्मल चार्ज किती आला कसं काढलंय कळलंय का, कसं काढलंय कळलंय का, नेक्स्ट बोला काय तुमच्याकडे फॉर्मल चार्ज ऑफ, फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन बोला किती येईल ऑक्सिजन साठी, या ऑक्सिजन साठी 6 नॉन बॉन्डेड किती 1 2 3 4 मायनस नंबर ऑफ बॉन्ड्स इकडे एक 2 किती झाले टोटल 6 मायनस 6 किती आला 0 म्हणजे याचा फॉर्मल चार्ज किती असणार, याचा 0 म्हणजे याचा पण 0 इथे जमेल का काढायला, जमेल का, याचा पण किती 0 याचं पण किती आलं 0 कळते, याचा फक्त काढायचं आहे 6 काय करणार तुम्ही फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन, हा कोणत्या ऑक्सिजनचा आहे या ऑक्सिजनचा आहे, ठीक आहे बोला किती 6 मायनस नॉन बॉन्डेड किती आहेत 6 बोल किती -1 किती आलं 6 मायनस 6 0 आणि -1 प्लस 1 0 आहे का काय चार्ज वर संपला विषय, कळतंय कळतंय एच साठी व्हॅल्यू 0 येणार काढून पहा जमेल तुम्हाला, इथपर्यंत कळलंय का, घ्या मग होमवर्क चाला कॅल्क्युलेट द फॉर्मल चार्ज, हा एक सोडून पहा बरं तुम्ही PO4 3 मायनस हा झालाय ना आपला, ह्याचं स्ट्रक्चर काढलंय आपण, त्याच्याच खाली बघ SO4 2 मायनस खाली PO4 3 मायनस दिलेलं आहे, ठीक आहे HNO3 त्यानंतर घ्या
HClO4 आणि 4 CO3 2 मायनस आणि 5 CO2. जमेल का? अहो जमेल का? जमेल तुम्हाला सोडवायला? ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे सिग्निफिकन्स ऑफ फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज कशाला? फॉर्मल चार्ज हेल्प्स इन सिलेक्शन ऑफ लो एनर्जी स्ट्रक्चर. कोणत्या स्ट्रक्चरची एनर्जी लो आहे हे ओळखण्यासाठी फॉर्मल चार्ज मदत करतो. ज्याच्यावरती फॉर्मल चार्ज कमी त्याची एनर्जी कमी. जर एनर्जी कमी याचा अर्थ स्टॅबिलिटी. एनर्जी कमी याचा अर्थ स्टॅबिलिटी. दॅट इज लो एनर्जी म्हणजेच काय? मोर स्टॅबिलिटी. लो एनर्जी म्हणजेच काय? काय डाऊट? काय डाऊट? द स्ट्रक्चर हॅव्हिंग स्मॉलेस्ट फॉर्मल चार्ज इज द मोस्ट स्टेबल. ऑलरेडी खाली लिहिलेलं आहे, वरती काय लिहायची गरज. कळतंय? कशासाठी वापर होतो? लो एनर्जी स्ट्रक्चर ओळखण्यासाठी. ज्याची एनर्जी कमी ते काय असणार तुमचं? मोस्ट स्टेबल. ज्याची एनर्जी कमी ते काय असणार तुमचं? काय असणार ते तुमचं? कळलंय? नेक्स्ट काय आपल्याकडे लिमिटेशन्स ऑफ म्हणजे ऑक्टेट रूल. काही काही ठिकाणी तुमचा ऑक्टेट रूल जो आहे तो ऍप्लिकेबल नव्हता. काही काही ठिकाणी तुमचा ऑक्टेट रूल ऍप्लिकेबल. मग त्यातलं पहिलं कुठे ऍप्लिकेबल नव्हता? तर इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ. फॉर एक्झाम्पल पहा, आपण एक स्ट्रक्चर पाहिलं होतं BF3. पाहिलं का? हे बोरॉन ट्रायफ्लोराइड पाहिलं होतं. बरोबर. याचं स्ट्रक्चर कसं असेल? बोरॉन आणि त्याला अटॅच्ड बोरॉन आणि त्याला अटॅच 3. नक्की समजलंय का? अशा पद्धतीचं स्ट्रक्चर याचं असणार. समजलंय? बोरॉनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? बोरॉनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 3 इलेक्ट्रॉन. किती असतात? पहा बरं. 1 2 3 किती आहेत? आणि एका ऍटमच्या बाजूला किती पाहिजे ऑक्टेट रूल नुसार? 8. किती पाहिजे? पहा बरं बोरॉनच्या बाजूला किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे हा स्टेबल असेल का? हा एक्झिस्ट करेल का? पण हा एक्झिस्ट करतो. हा एक्झिस्ट करतो. BF3 नावाचा मॉलिक्यूल तुमचा असतो. मग कसं काय असतो हे ऑक्टेट रूलला सांगता आलं नाही. दिस इज द लिमिटेशन ऑफ ऑक्टेट. लुईसला विचारलं असं कशामुळे झालं, तू म्हणला आय डोंट नो. समजलंय? कळलंय का? हे काय होतं त्याचं? लिमिटेशन. हे काय होतं त्याचं? लिमिटेशन. कळलंय? समजलंय? पहिले लिमिटेशन कळलंय. सर अजून एक्झाम्पल काय एकच आहे की? पहा की AlCl3 नावाचं काय ऐकलंय का तुम्ही? काय असतं AlCl3? हे अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. कुठे वापरला आपण हे? अनहायड्रस AlCl3 फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये वापरलं ना आपण. ठीक आहे. अल्युमिनियम पहा, अल्युमिनियम मध्ये असेल आणि त्याला अटॅच काय तुमचे 3 Cl. काय असेल तुमचे असे अटॅच? अल्युमिनियमच्या व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 3 असतात. किती असतात? 3 असतात. आहेत का 3? 1 2 3 आहेत. आणि टोटल किती पाहिजे होते? 8. आहेत किती? 1 2 3 4. याचं जर ऑक्टेट कम्प्लीट नाही तरी पण AlCl3 कसं काय स्टेबल? हे सांगता आलं नाही. हे सांगता आलं नाही. कोणाला? लुईसला. कोणाला सांगता नाही आलं हे? हे झालं त्याचं दुसरं लिमिटेशन. सॉरी, हे झालं त्याचं दुसरं एक्झाम्पल. दॅट इज. आणि लिमिटेशन काय? इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ. आहे का कम्प्लीट? ऑक्टेट काय दोघांचं? इनकम्प्लीट आहे. ऑक्टेट काय दोघांचं? बोरॉनचे पहा 6 इलेक्ट्रॉनचे 8 पाहिजे. अल्युमिनियमचे 6 इलेक्ट्रॉनचे 8 पाहिजे. असं का झालं हे त्याला सांगता आलं नाही. हे झालं पहिलं लिमिटेशन. बरोबर. आणि यांनाच काय म्हणतो आपण? लुईस ऍसिड. ते काय करतात? इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतात. आली कन्सेप्ट म्हणून सांगते. पहा, द सबस्टन्स विच हॅव टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन काय करतात? गेन करतात. त्यांना काय म्हणतो आपण? लुईस ऍसिड. फॉर एक्झाम्पल BF3 AlCl3. BF3 आणि AlCl3 जे आपण ऑलरेडी पाहिलेले. घेऊ का नेक्स्ट पुढे? घेऊ का नेक्स्ट पुढे? नेक्स्ट काय पहा? ऑड इलेक्ट्रॉन. ऑड इलेक्ट्रॉन असे काही मॉलिक्युल्स ज्यांच्यामध्ये जर ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत, काय त्यांच्याकडे त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट होईल का? त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? ऑड. आणि ऑक्टेट म्हणजे किती? 8. दॅट इज इव्हन. इलेक्ट्रॉन किती लागतात? इव्हन नंबर मध्ये. पण आहेत किती त्यांच्याकडे? ऑड. फॉर एक्झाम्पल नायट्रस ऑक्साईड किंवा NO घ्या. कोण तुमचा? NO. नायट्रस ऑक्साईड NO. नायट्रोजन ऑक्सिजन कसे बॉन्ड असतील? नायट्रोजनचे किती इलेक्ट्रॉन असतात? 5 असतात. किती असतात? 1 2 3 4 आणि
5 1 2 3 4 5 6 7 8 थांब 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 ठीक आहे बरोबर आले का याच्या अराउंड किती आले 8 आले ना 1 2 3 4 5 6 7 8 इथे पहा बरं 1 2 3 4 5 6 7 किती आले 7च आले किती आले याच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आले मग ऑक्टेट कंप्लीट झालं का आणि याच्या ऑक्टेट मध्ये किती आले जर ह्याच्या 7 आले हे कस काय आले तरी पण हा कस काय एक्झिस्ट करतो हे लुईसला सांगता आलं काय डाऊट हे झालं पहिले एक्झाम्पल दुसरं काय तुमच्याकडे NO2 घ्या सेम तुमचं येईल नायट्रोजनचं ऑक्टेट काय येईल तुमचं इथे सुद्धा इनकम्प्लीट येईल समजतंय का नक्की कळाले काय डाऊट काय डाऊट ह्याच्यामध्ये नेक्स्ट काय पुढे एक्सपांडेड ऑक्टेट नेक्स्ट काय तुमच्याकडे परत एकदा पहा पहिलं काय होतं तुमच्याकडे इनकम्प्लीट ऑक्टेट सेंट्रल मेटलचं इनकम्प्लीट ऑक्टेट नंतर काय होतं ऑड इलेक्ट्रॉन आणि तिसरं काय आता एक्सपांडेड ऑक्टेट तिसरं काय आहे आता एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे काय पहा फॉर एक्झाम्पल PCl3 स्ट्रक्चर काढलं पहा PCl5 सॉरी 2 3 4 आणि हा किती 5 आलं का किती आले टोटल 5 क्लोरीन आले बरोबर का आले का फॉस्फरसच्या ऑक्टेट मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे 8 पाहिजे किती पाहिजे पहा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती आले 10 इलेक्ट्रॉन आले ऑक्टेटला 8 लागतात आलेत किती मग हे ऑक्टेट एक्सपांड कसं काय झालं म्हणजे 10 इलेक्ट्रॉन कसं काय भरले फॉस्फरसने ओके डी ऑर्बिटल त्याचा आन्सर आहे पण मग हे लुईसला सांगता आलं नाही मी सांगितलंय ठीक आहे हे लुईसला सांगता आलं नाही समजलंय का IF7 घ्या IF7 बरोबर I आणि त्याच्या बाजूला किती फ्लोरीन 4 5 6 आणि 7 किती पाहिजे 8 पाहिजे किती ऑक्टेट मध्ये आयोडीनच्या 8 पाहिजे आहेत किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आहे टोटल 12 पाहिजे किती होते कळतंय का नक्की 1 2 3 4 5 7 झाले का हे काय 7 किती आले 14 आले कुठून आले लुईसला सांगता आलं तरी पण हा मॉलिक्यूल कस काय स्टेबल आहे हे लुईसला सांगता आलं नाही दॅट इज एक्सपांडेड ऑक्टेट काय म्हणतो त्याला आपण इथे काढून पास सल्फरचं सुद्धा एक्सपांडेड ऑक्टेट तुम्हाला भेटून जाईल कळतंय मोर दॅन किती होतं त्यांच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स अराउंड दी सेंट्रल काय डाऊट सगळ्यात पहिल्यांदा काय होता इनकम्प्लीट ऑक्टेट हे लुईस ऍसिडचे डेफिनेशन येते का तुम्हाला काढू का हे पुढे बोला ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल मध्ये ऑक्टेट कसं आणि तिसरं काय तुमच्याकडे काय डाऊट नेक्स्ट पहा चौथं काय तुम्हाला इथे कुठेही कळलं का की मॉलिक्यूलचा शेप कसा आहे टेट्राहेड्रल आहे ऑक्टाहेड्रल आहे काय जॉमेट्री कशी आहे कळलं का तुम्हाला शेप कळलं का स्क्वेअर आहे का स्क्वेअर प्लेनर आहे एक्सेट्रा काय समजले शेप आपल्याला इथे कळला नाही दॅट इज इट डज नॉट एक्सप्लेन द शेप अँड जॉमेट्री म्हणा चालते जॉमेट्री पण तुम्हाला इथे सांगितलेली स्टॅबिलिटी सांगितली का कोण जास्त स्टेबल आहे कळलं का आपल्याला ऑक्टेट रूल नुसार कळलेलं नाही एक्सप्लेन अबाउट द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी अँड एनर्जी ऑफ दी सांगितलं का एनर्जी कोणाची जास्त आहे त्यांनी सांगितलं नाही फक्त त्यांनी स्ट्रक्चर असं रिप्रेझेंट करू शकतो बाबा असं आणि काय कम्प्लीट करतात प्रत्येक जण त्याचं ऑक्टेट आपण मगाशी म्हटलं होतं सुरुवातीला नोबल गॅसचं काय असतं कम्प्लीट असतं म्हणजे याचा अर्थ ते कोणासोबत रिएक्शन करणार पण काही नोबल गॅसेस असतात की ते काय करतात ऑक्सिजन आणि फ्लोरीन सोबत कंबाईन होतात फॉर एक्झाम्पल झेनॉन डायफ्लोराइड ओके झेनॉन ऑक्सी फ्लोराइड किंवा झेनॉन टेट्राफ्लोराइड हे कंपाऊंड तयार होतात हे कंपाऊंड कसे तयार होतात हे लुईसला सांगता आलं नाही काय डाऊट मी पण नाही सांगणार मी उद्या सांगतो ठीक आहे काय डाऊट ह्याच्यामध्ये आलं बस का आलं नाही हे लुईसला सांगता आलं नाही
मग इथे ऑक्टेट रूल काय झाला आपला, फेल झाला. ऑक्टेट रूल इथे फेल झाला, मग त्याला पुढची थेरी आली जी की आपण उद्या पाहणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट? दिलेला होमवर्क सगळा कंप्लीट करायचा, प्लस डीपीपी येईल ती सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. डीपीपी सॉल्व्ह करायची आहे. चालतंय, स्कॅन करा. बाकीचं आपण उद्या पाहूया.